कर्मचारी असो, नेता असो किंवा तत्सम कोणी नागरिक असो, शेवटी त्याच्याही जीवनाचे काही भाग असतात की त्यांनी ते सगळे पार्ट सोडून कधी कधी आपल्या जीवनाला सुद्धा या ठिकाणी आनंदात ठेवलं पाहिजे. आणि मला वाटतं महसूल दिनाच्या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम जिल्हाधिकारी मोदयांनी या ठिकाणी आयोजित केला होता. त्याच्यामध्ये इव्हन जो शिपाई आहे किंवा ड्रायव्हर आहे त्याच्यापासून तो उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी चांगली कामं केली त्यांचा सगळ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये काही काहींना मनोगत मांडण्याची ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस लक्षात आलं की यांच्यामध्ये सुद्धा काही कलागुण आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माणसामध्ये एक माणूस दडलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण आहेत. आणि मला तरी असं वाटतं की आज महसूल दिनाच्या निमित्ताने एक चांगलं मंगळ आणि आनंदाचा हा कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये मला तरी असं एक कौटुंबिक वातावरण जिल्ह्याच्या या ठिकाणी निर्माण झालं. त्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांकडनं मोठं नुकसान झालंय, अपेक्षा आहे लवकरात लवकर मदत मिळावी, पंचनामे. बघा, पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे. पंचनामे आमचे स्पॉटवर सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी दौरे झाले, आमदार मोदयांचे दौरे झालेले आणि लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने जे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे त्यांना मदत येईल. भाऊ, जळगावचा विचार केला तर आपण मात्र महापालिकेकडून कुठली फंडिंग होता दिसत नाही, त्यामुळे जळगावमध्ये पाण्याचा खूप मोठा यावेळी सामना करावा लागला. अचानक 105 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे साहजिक काही ठिकाणी आम्हाला तारांबळ उडाली, हे निश्चित आहे. काही ठिकाणी नवीन रस्ते किंवा उचल आणि उंच आणि कमी उंच याच्यामध्ये सुद्धा पाणी साठलं, हे निश्चितपणे सत्य. पण त्या ठिकाणी आमचे आयुक्त यांनी त्या ठिकाणी वेळेवर सावधगिरी केली आणि जिथे जिथे अडचणी होत्या त्या दूर करण्याचा शहरामध्ये त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. यावेळी नगरसेवकांचं असे म्हणणं होतं की महापालिकेने कुठली स्वतःचा फंड जनरेट करावा, फक्त पालकमंत्र्यांनी निधीवर अवलंबून न राहता. निश्चितपणाने जिथे जिथे आमची मदत लागेल तिथे आपण आम्ही करू, पण आयुक्तांना पण आम्ही सूचना देऊ की जिथे जिथे महापालिकेला करता येईल तिथे तिथे आपण सुधारणा करा. भाऊ, महसूल विभागावर नेहमी सामान्य नागरिकांची एक नाराजी असते, मात्र महसूल कर्मचारी काम करतात हे मात्र या कार्यक्रमातून दिसते. निश्चितपणाने काम करतात. मी हेच भाषणातही बोललो की तुमच्या 100 चुका त्यांच्या दिसतात आम्हाला, पण 500 चांगली केलेली कामं पण आपण लक्षात ठेवली पाहिजे ना. कोणी माणूस असा नाही की तो चुकीस पात्र नाहीये, प्रत्येकाकडनं चूक होते, पण याचा अर्थ तो सगळ्याच चुका करत असतो असं नाही. आता एवढे शासनाचे वेगळ्या वेगळ्या योजना आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत असतात, तर हे सगळे लोक राबवण्याकरता आपण SIRचाच प्रोग्राम आपल्या डोळ्याच्या समोर घ्या ना, याच्यामधला प्रोग्राम घ्या, किंवा आता कृषीचे आपलं महाराजस्व अभियान आपण जिल्ह्यामध्ये राबवतोय ते बघा. इतक्या जोरदार पद्धतीने हे कार्यक्रम होतात, हे त्यांचंच बदौलत हे काम होत आहे ना. त्यामुळे काही चुका होत असतील पण 100% त्यांच्याकडनं चुकीचंच काम होतं, हा सुद्धा गैरसमज मला वाटतं योग्य नाही. 1 वर्षापूर्वी ज्या आपल्या बायपासचं उद्घाटन झालं तो खचलेला, आता ती टीम आली होती आणि टीमने त्यांच्यावर आता सूचना दिलेल्या आहेत. बघूया, आता सकाळी ते मला भेटणार आहे, बघू आपण काय वाटप झालेले काय सांगायचे. नाही, ते तपासणी केल्यानंतर त्यांचे मोतीबिंदू आलेले नाही. ज्यांना चष्म्याची गरज आहे त्यांना आम्ही चष्मे वाटप करत असतो, ते चष्मे आम्ही आज वाटलेले.